नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण मुलांना रिडॉक्स रिएक्शन हा चॅप्टर चालू केला होता आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण रिडॉक्स रिएक्शन काय असतं, याच्यामध्ये ऑक्सिजन रिडक्शन काय, ते ह्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या. सेकंड गोष्टी ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग काय असतो, हा कसा ओळखायचा, ह्याच्या गोष्टी आपण कव्हर केल्या. तिसरा मुद्दा होता ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय असतो आणि ऑक्सिडेशन नंबर कसा शोधायचा, त्याचे रूल्स वगैरे काय असतात. तर हा सर्व पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर अप केलेला होता. इव्हन पॅरॉक्साईड लिंकेज कसं शोधायचं किंवा काही केसमध्ये ऑक्सिडेशन नंबर बॉन्ड ब्रेक करून पण आपल्याला शोधावा लागतो. तर हा पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर अप केलेला होता. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये बेसिकली आपण काय बघतोय की ऍप्लिकेशन्स ऑफ द ऑक्सिडेशन नंबर. ओके. खूप बेसिक गोष्ट आहे, बऱ्याचशा चॅप्टरमध्ये हा वाला आर्टिकल आपल्याला हेल्प करतो. ठीक आहे. तर सुरू करूया आपण. पहिला आहे टू कम्पेअर द ऍसिडिक स्ट्रेंथ. ओके बेटा. फर्स्ट ऍप्लिकेशन आहे टू कम्पेअर द ऍसिडिक स्ट्रेंथ. ओके. ऍसिडिक स्ट्रेंथ समजा कम्पेअर करायची आहे कोणाची, ऑक्झो ऍसिड आणि ऑक्साईडची. आता ऑक्साईडचं नॉर्मली माहिती आहे, कुठल्या पण मेटलचं किंवा नॉन मेटलचं ऑक्सिजन सोबतच्या कंपाऊंडला आपण ऑक्साईड असं बोलतो, बरोबर. तर ऑक्झो ऍसिड नॉर्मली काय असतं बघा. तर हा समजा मी सेंट्रल ॲटम ई घेतला आणि समजा ई ला आपण जोडलेला आहे डबल बॉन्डेड ओ आणि एका साईडला कंपल्सरी ओ एच आहे. ओके. बाकी अजून पण साईडला बॉन्डिंग असू शकतात, बट हा जो लिंकेज आहे किंवा हा जो पार्ट जो आहे, हा सर्व ऑक्झो ऍसिड मध्ये नॉर्मली कॉमन आहे. ओके बेटा. तर ह्या ऑक्झो ऍसिडची किंवा ऑक्साईडची आपल्याला ऍसिडिक स्ट्रेंथ कम्पेअर करायची असेल तर ऑक्सिडेशन नंबरची हेल्प आपल्याला घ्यावी लागते. तर कसं शोधतो बघा आपण ऑक्सिडेशन नंबरनी याची स्ट्रेंथ. तर फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे मुलांनो, ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ ऑक्झो ऍसिड. ठीक आहे. या ऑक्साइड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे सिम्पली आपल्याला ऑक्सिडेशन नंबर शोधायचा आहे. ओके. जसा ऑक्सिडेशन नंबर हायेस्ट असेल ऑब्वियस त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असणार आहे. पण असं होऊ शकतं क्वेश्चन सॉल्व्ह करताना ऑक्सिडेशन नंबर हा नॉर्मली टाय होऊ शकतो. जर का ऑक्सिडेशन नंबर टाय जर का झाला तर अशा केसमध्ये आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सोबत ऍसिडिक स्ट्रेंथला कम्पेअर करतो. क्लिअर एकदम. चलो, त्याला पहिला क्वेश्चन बनवतो बघा मी. फर्स्ट क्वेश्चन आहे सपोज कम्पेअर कम्पेअर ऍसिडिक स्ट्रेंथ. ठीक आहे. एक्झाम्पल घेतलं आपण, याला पहिला एक्झाम्पल मी घेतलं समजा H2SO4 आणि सोबत घेतलं मी समजा H2SO3. ओके. हा सल्फ्युरिक ऍसिड आहे, हा सल्फ्युरस ऍसिड आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ऍसिडिक स्ट्रेंथ जर का कम्पेअर करायची असेल तर सर्वात पहिली गोष्ट आपल्याला ऑक्सिडेशन नंबर शोधावा लागेल. ओके. या सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती येईल बेटा, +6 असेल. या सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे, +4 असेल. ऑब्वियस हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर याचा आहे, म्हणजे हा सल्फ्युरिक ऍसिड काय असणार आहे, मोर ऍसिडिक कम्पेअर टू H2SO3. क्लिअर. चलो, तर 2 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2, समजा मी असा एक्झाम्पल घेतला HNO3 आणि ह्याला आपण समजा कम्पेअर केला HNO2 सोबत. ओके. याचं नाव जाणतो आपण, नायट्रिक ऍसिड आहे आणि हा कोण असणार आहे, नायट्रस ऍसिड आहे. ओके. याचा आपण ऑक्सिडेशन नंबर जर का शोधलं तर नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +5 आहे. इथे नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +3 येईल. ओके. ऑब्वियस याचा ऑक्सिडेशन नंबर हायर म्हणजे हा ऍसिडिक स्ट्रेंथ याची काय असणार आहे, जास्त असेल कम्पेअर टू नायट्रस ऍसिड. ठीक आहे. 3 नंबरचं एक्झाम्पल घेतलं मी समजा असं H2SO4. ओके. त्यानंतर सेकंड घेतला सोबत कंपॅरिझनला H2SeO4 आणि अजून एक घेतलं मी समजा H2TeO4. ओके. या केसमध्ये आपण का ऑक्सिडेशन शोधला असं लक्षात येईल आपलं की सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर +6 आहे. इथे पण सेलेनियमचा ऑक्सिडेशन नंबर +6 आहे आणि या केसमध्ये टिलुरियमचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +6 आहे. कारण हे सगळे हे सेंट्रल ॲटम जे आहे ग्रुप नंबर 16 चे एलिमेंट आहे. ओके. सर्वांचा ऑक्सिडेशन नंबर सेम आहे आणि ऑक्सिडेशन नंबर जर का सेम आला तर अशा केसमध्ये आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार करून ऍसिडिक स्ट्रेंथ कम्पेअर करतो, बरोबर. एकदम पिरियोडिक टेबलची सिंपल अशी ट्रेंड आहे, डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. ओके. पिरियोडिक टेबलमध्ये ट्रेंड्स आहे ह्या डिफरंट पिरियोडिक ट्रेंडच्या, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डाऊन द ग्रुपला डिक्रीज होते, बरोबर. सल्फर हा ऑब्वियस ग्रुप नंबर 16 मध्ये वरती आहे, नंतर मग सेलेनियम असतं, नंतर मग टिलुरियम आहे. म्हणजे सल्फरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे आपण याला काय बोलणार, मोर ऍसिडिक आहे कम्पेअर टू सेलेनियमचं कंपाऊंड आणि हा वाला पार्ट मोर ऍसिडिक दॅन H2TeO4 असेल. क्लिअर बेटा. चलो, त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल बनवूया आपण, काही ऑक्साईडचे एक्झाम्पल बनवू शकतो. जसा फोर्थ एक्झाम्पल मी समजा घेतला SO2 आणि सोबत घेतलं मी समजा SO3. ह्यांच्यामध्ये आपण ऍसिडिक स्ट्रेंथ कशी कम्पेअर करायची, परत एकदा ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा. इथे सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर असेल +4, या केसमध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर +6 आहे. ओके. तर हा SO2 इज लेस ऍसिडिक दॅन SO3. क्लिअर.
त्यानंतर पाचवं एक्झाम्पल आहे बेटा. पाचवं एक्झाम्पल घेतलं समजा आपण NO2 घेतला मी समजा इथं. सपोज घेतला अजून N2O5. ह्यांच्या केसमध्ये ऍसिड रिएक्शन कशी कम्पेअर करायची? आपण ऑक्सिडेशन नंबर जर का शोधला तर ह्या नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +4 असेल. ओके. समोर आपण याचा ऑक्सिडेशन नंबर शोधला तर याचा ऑक्सिडेशन नंबर +5 असेल. ऑब्वियस याचा ऑक्सिडेशन नंबर हायर आहे. याचा अर्थ NO2 हा काय असेल? लेस ऍसिडिक दॅन N2O5. क्लिअर बेटा? पण आता त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे मुलांना, एक छोटंसं एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन लक्षामध्ये ठेवा. ओके. एक्सेप्शन आहे. व्हॉट इज द एक्सेप्शन फॉर द ऍसिडिक स्ट्रेंथ? ओके. एक्सेप्शन असं आहे बेटा, एक्सेप्शन साठी मी एक्झाम्पल घेतलं असं H3PO4 हा फॉस्फरिक ऍसिड आहे. ओके. नंतर अजून एक एक्झाम्पल H3PO3 हा फॉस्फरस ऍसिड आहे. नंतर H3PO2 बेटा हा हायपोफॉस्फरस ऍसिड आहे. क्लिअर? आता ह्यांचा जर का मी ऑक्सिडेशन नंबर असाइन केला तर माझ्या असं लक्षामध्ये येते की ह्या फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर +5 असेल, ह्या फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर +3 आहे आणि या केसमध्ये फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर +1 आहे. क्लिअर एकदम? तर ऑब्वियस जर का आपण हा फंडा ह्या केसमध्ये अप्लाय केला तर फॉस्फरिक ऍसिड हा मोर ऍसिडिक असेल, बट असं नाहीये. ओके, असं नाही. हा एक्सेप्शन वाला पार्ट लक्षामध्ये ठेवा प्रॉपरली. तर हा फॉस्फरिक ऍसिड इज लेस ऍसिडिक दॅन फॉस्फरस ऍसिड. फॉस्फरस ऍसिड इज लेस ऍसिडिक दॅन हायपोफॉस्फरस ऍसिड. क्लिअर? तर अत्यंत महत्वाचं एक्सेप्शन आहे, व्यवस्थित लक्षामध्ये ठेवाल. याला रिझन बघाल तर रेझोनन्स वाला रिझन्स याच्यामध्ये असतं. ओके. तर नॉर्मली जीओसी मध्ये जो रेझोनन्स आपण शिकतो किंवा केमिकल बॉन्डिंगला आपण रेझोनन्स शिकतो, तर त्या रेझोनन्सच्या बेसिसवरती ही ऍसिडिक नॉर्मली कम्पेअर केली जाते. ओके. चलो. सेकंड ऍप्लिकेशन आहे टू फाइंड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. माझ्याकडे एखादा अननोन कंपाऊंड आहे, बट जर का मला त्याच्यामधल्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर माहिती जर का असेल तर त्या केसमध्ये आपण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. बघा यासाठी एक क्वेश्चन पण बनला इथे. क्वेश्चन असा आहे की कंपाऊंड कंटेन्स ऍटम A, B अँड C. ओके. द ऑक्सिडेशन नंबर ऑफ द ऍटम A इज +2 दिलाय मला, B चा ऑक्सिडेशन नंबर +5 दिला आणि C चा ऑक्सिडेशन नंबर हा -2 आहे. ओके. तर या केसमध्ये आता मला पॉसिबल मॉलिक्युलर फॉर्म्युला ठरवायचा आहे. ऑप्शन आपल्याला नॉर्मली पेपरमध्ये गिवन असतात. अगदी सीईटी मध्ये, जेई नीट सगळ्याच टाईपच्या एक्झाम मध्ये अशा टाईपचा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. तर हा क्वेश्चन नॉर्मली हिट अँड ट्रायलनी सॉल्व्ह करायचा, म्हणजे 1 बाय 1 ऑप्शन चेक करायचा. ओके. बट जर का आपण एकदा चांगल्या याच्यामध्ये प्रॅक्टिस जर का करून सेट झालो तर नॉर्मली ऑप्शन बघून पण आपण डायरेक्टली एखाद्या ऑप्शनला हिट अँड ट्रायल डायरेक्ट करू शकतो. त्याच्या अकॉर्डिंग जर का ऑप्शन मॅच झाला तर तो बरोबर असेल. तर मी इथं ए ने जस्ट फक्त स्टार्ट करतो, मग त्यानंतर आपण बी, सी, डी पैकी एखादा ऑप्शन जो मला नियर अबाउट वाटू शकतो बरोबर, त्याच्या अकॉर्डिंग मी ट्राय करेल. ओके. जसं बघा मुलांना, हा जो मला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला हा न्यूट्रल कंपाऊंड आहे आणि न्यूट्रल कंपाऊंडच्या केसमध्ये त्या एलिमेंटच्या ऑक्सिडेशन नंबरची सम ही किती असते? =0 असते. बरोबर. मग ज्या केसमध्ये 0 आन्सर येईल तो ऑप्शन आपला बरोबर असेल, जिथे 0 आन्सर नसेल तो ऑप्शन चुकीचा असेल. ओके. चलो. तर लेट स्टार्ट फॉर द ऑप्शन ए. ऑप्शन ए मध्ये समजा ए चे ऍटम मला 3 दिले आणि ए चा ऑक्सिडेशन नंबर किती दिला बेटाजी? +2 आहे. बरोबर. म्हणजे 3 × +2 प्लस बी चे ऍटम बेटा 2 आहे आणि बी च्या केस मधला ऑक्सिडेशन नंबर +5 गिवन आहे. ओके. प्लस सी चे ऍटम पण 2 आहे आणि सी चा ऑक्सिडेशन नंबर काय दिला आपल्याला? -2 दिला. याचं आन्सर किती यायला हवं? 0, कारण हा कंपाऊंड न्यूट्रल आहे. ओके. बट लेट चेक, खरंच हा 0 आहे का? हा बघा इथं 6 होईल, इथं हा 10 म्हणजे हा 16 झाला. ओके. आणि हा -4 म्हणजे हा नॉट इक्वल टू 0 आहे. ओके. म्हणजे अशा केसमध्ये ऑप्शन ए हा आपला रॉंग असणार आहे. तर मग आता ऑप्शन बी, सी, डी पैकी जो आपल्याला मोर करेक्ट वाटू शकतो त्याला आपण ट्राय करू शकतो. समजा जर का बघायला आपण तर बी आणि डी कडे बघाल तर ऑप्शन मॅच होईल असं नॉर्मली वाटतंय. ओके. कारण सी चा बघा ऑक्सिडेशन नंबर -2 आहे आणि ते नंबर ऑफ सी चे ऍटम पण जास्त आहे. बरोबर. म्हणजे ते प्लस मायनस कॅन्सल होऊ शकतं मोर प्रोबेबली. तर मी बी ने आता परत एकदा ट्राय करतो. ओके. चलो बेटा. तर बी च्या केसमध्ये काय होऊ शकतं बघा. ए चे ऍटम बेटा बी मध्ये 3 आहे आणि हा ए चा ऑक्सिडेशन नंबर मला किती दिलाय? इथं +2 दिलाय. प्लस हा बी जो आहे बघा ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे, म्हणजे हा 2 पकडायचा, बी चे 2 ऍटम्स आहे आणि ह्या बी चा मला ऑक्सिडेशन नंबर काय दिला? इथे +5 दिलाय. प्लस सी चे ऍटम किती बघा? 4 × 2 म्हणजे 8 सी चे ऍटम आहे इंटू सी चा ऑक्सिडेशन नंबर -2 आहे. हा न्यूट्रल असल्यामुळे याचा आन्सर किती यायला हवं? 0. ओके. बट खरोखर 0 आहे का? लेट्स चेक. इथं बघा हा 6 येईल, इथं हा 10 म्हणजे टोटल +16 झाला आणि हा बघाल तर -16 आहे. याचा अर्थ याचा आन्सर 0 येईल. म्हणजे ऑप्शन नंबर बी हा करेक्ट असणार आहे. सर्व टाईपच्या एक्झाम मध्ये हा अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. ओके बेटा. चलो. तर थर्ड ऍप्लिकेशन आहे
टू फाइंड ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. ओके बेटा, हा इव्हन लास्ट लेक्चर मध्ये पण आपण बघितला होता ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट कसा कम्पेअर करायचा. ओके, बेसिकली बेटा ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे, ऑक्सिडायझिंग एजंट हा आपण कसा ओळखतो, जो दुसऱ्या स्पेसिसचं काय करतो ऑक्सिडेशन, बट स्वतःच काय होत असतं बेटा रिडक्शन. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन, स्वतःचा बेटा या केसमध्ये रिडक्शन होत असतं. बरोबर, तर अशा स्पेसिसला आपण काय बोलतो ऑक्सिडायझिंग एजंट बोलतो. हा एक महत्वाचा पॉईंट भेटला मला इथे. दुसरा महत्वाचा पॉईंट कुठला, जर का एखादी स्पेसिस स्वतःच्या हायएस्ट ऑक्सिडेशन नंबर मध्ये असेल, ओके, हायएस्ट ऑक्सिडेशन नंबर मध्ये जर का असेल, तर अशा स्पेसिसला पण आपण काय बोलतो ऑक्सिडायझिंग एजंट बोलतो. ओके, तर हा झाला आपला फर्स्ट पार्ट. सेकंड आहे रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट आपण कोणाला बोलतो, म्हणजे नॉर्मली जेव्हा रिएक्शन्स आपल्याला गिवन असतात तेव्हा तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट ओळखताना हा फंडा अप्लाय करायला लागतो, किंवा रिड्युसिंग एजंट ओळखताना ज्याचं ऑक्सिडेशन होईल त्याला काय बोलायचं असतं रिड्युसिंग एजंट. ओके, म्हणजे रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, द स्पेसिस इटसेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन, ज्याचं ऑक्सिडेशन होईल आपण त्याला काय बोलणार आहे रिड्युसिंग एजंट बोलणार आहे. ओके, सेकंड पॉईंट माझा याच्यामध्ये महत्वाचा आहे, जसं मी हायएस्ट मध्ये बोललं ऑक्सिडायझिंग एजंट, तसं मी लोएस्ट ऑक्सिडेशन नंबर जर का असेल तर अशा केसमध्ये बेटा मी त्या स्पेसिसला काय बोलू शकतो रिड्युसिंग एजंट बोलू शकतो. आणि कालच्या लेक्चरमध्ये इव्हन लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला हा पण एक महत्वाचा पॉईंट दिला होता, इम्पॉर्टंट पॉईंट, जर का एखादी स्पेसिस स्वतःच्या इंटरमिजिएट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असेल, ओके, तर ती ऑलवेज बेटाची काय ऍक्ट होत असते, बोथ, दोन्ही पण ऍक्ट होऊ शकते, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंट. ती ऑक्सिडायझिंग एजंट कधी बनेल, जेव्हा आपण त्याची रिएक्शन एखाद्या दुसऱ्या स्पेसिस सोबत करू आणि तो दुसरा स्पेसिस हा रिड्युसिंग एजंट असेल तर हा काय बनत असतो ऑक्सिडायझिंग एजंट. जर का समोरचा स्पेसिस हा जर का ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर हा काय बनत असतो रिड्युसिंग एजंट बनतो. ओके, चलो, तर एक क्वेश्चन पण आहे या केसमध्ये, तर या केसमध्ये आपल्याला शोधायचे फाइंड ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. ओके, इथं क्वेश्चन आहे फाइंड ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट इन द गिवन रिएक्शन. तर सिम्पली मुलांना मला पहिलं ऑक्सिडेशन नंबर असाइन करावा लागेल. ओके बेटा, आता ऑक्सिडेशन नंबर जर का आपण असाइन केला तर काय काय ऑक्सिडेशन नंबर येऊ शकतात बघा. हा जो मॅंगनीज आहे बेटा, मॅंगनीज बघा इथं हा ऑक्सिजन 2 आहे ना, म्हणजे मॅंगनीजचा ऑक्सिडेशन नंबर +4 असणार आहे. क्लिअर एकदम. इथे बघा HCl चा बाय रूल +1 आहे, क्लोरीनचा बेटाची -1 असेल. इथे पण क्लोरीनचा -1 आहे, मॅंगनीजचा बेटा +2 असणार आहे. ओके, इथे बघा ऑक्सिजन बाय रूल -2, हायड्रोजन बाय रूल +1 आहे, आणि या केस मधला बेटा क्लोरीन किती आहे, 0 आहे. इव्हन हा वाला एक्झाम्पल 10th CBSE स्टुडंटनी पण केलेला असतो. बरोबर आहे. चलो, तर काय असेल बरं याच्यामध्ये बघा, हा मॅंगनीज +4 काय बनला बेटा, इथं +2 बनला. हा +4 चा +2 बनणं हा काय इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर का डिक्रीज आहे, हा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे. तर डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबरला आपण काय बोलतो बेटा, रिडक्शन बोलतो. आणि ज्याचं रिडक्शन होतं अशा स्पेसिसला बेटा आपण काय बोलतो, ऑक्सिडायझिंग एजंट असं बोलतो. ज्याचं रिडक्शन होतं आपण त्याला काय बोलतो, ऑक्सिडायझिंग एजंट बोलतो. ओके, चल, तर दुसरं बघा, आता हा अजून ऑक्सिडेशन नंबर कोणाचा चेंज झाला, क्लोरीनच्या केसमध्ये बघा, क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर चेंज वाटतो या केसमध्ये. बघा क्लोरीन इथे -1 चा बेटा किती बनला, 0 बनला. क्लोरीन -1 चा बेटा किती बनला, 0 बनला. बरोबर आहे, -1 चा 0 बनणं म्हणजे हा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे. आणि इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबरला आपण काय बोलतो बेटाजी, ऑक्सिडेशन. आणि ज्याचं ऑक्सिडेशन होईल अशा स्पेसिसला बेटा आपण काय बोलतो, रिड्युसिंग एजंट. क्लिअर आहे. म्हणजे फायनली आन्सर काय आलं बेटा आपलं, फायनली आन्सर काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट कोण भेटला मला इथं, ऑक्सिडायझिंग एजंट इथं MnO2 आहे. क्लिअर एकदम. आणि रिड्युसिंग एजंट कोण असणार आहे, इथला रिड्युसिंग एजंट आहे बेटाजी HCl. क्लिअर एकदम. तर ह्या टाइपचे क्वेश्चन असतात, सिंपल क्वेश्चन आहेत. सीईटी मध्ये, जेई मध्ये, नीट मध्ये, सर्व टाइपच्या एक्झाम मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, चलो, तर अजून एक्झाम्पल बघूया आपण, मोर एक्झाम्पल्स. ओके, समजा असा क्वेश्चन आपण बनवला, कॉमेंट ऑन ऑक्सिडायझिंग एजंट स्लॅश रिड्युसिंग एजंट स्लॅश बोथ. ओके, इथे मी तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल देतो, याच्यामध्ये आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे दिलेला स्पेसिस हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, रिड्युसिंग एजंट आहे की बोथ ऍक्ट होतो. ओके, चलो बेटा, लेट स्टार्ट. जसा एक्झाम्पल दिला मी तुम्हाला, पहिला असा H2SO4 दिला, दुसरा H2SO3 आहे, थर्ड वन इज HNO3 दिला, फोर्थ वन इज HNO2 असेल, पुढे समजा NO2 आहे, पुढे समजा CO आहे, CO2 आहे, किंवा मी समजा CH4 घेतला. ओके, किंवा इथे मी सपोज CCl4 घेतला, किंवा सपोज H2S आहे.
ओके, अशा टाईपचे भरपूर सारे एक्झाम्पल आपण बनवू शकतो. ओके, तर या केसमध्ये कुठला स्पेसिस हा काय ऍक्ट होईल, ऑक्सिडायझिंग एजंट असेल का रिड्युसिंग असेल का बोथ ऍक्ट होऊ शकतो. कसं ठरवायचं, जसं आपण मागच्या स्लाइड मध्ये काय बघितलं, हायेस्ट मध्ये असेल तर काय बोलायचं ऑक्सिडायझिंग एजंट, लोएस्ट मध्ये असेल तर काय बोलायचं रिड्युसिंग एजंट, आणि जर का इंटरमिजिएट ऑक्सिडेशन नंबर आला तर काय बोलायचं असतं, बोथ बोलायचं. ओके, इव्हन हा हायेस्ट आणि लोएस्ट ऑक्सिडेशन नंबर आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये कव्हर पण केलेला आहे. ओके, चलो बेटा जी स्टार्ट करू आपण आता इथे, स्टार्ट करूया. बघा इथे बघा सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +6 हा हायेस्ट आहे, म्हणजे हा H2SO सोबत काय बनणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट. इथे बघा ह्या सल्फरचा बेटा +4 आहे, +4 हा इंटरमिजिएट आहे, कारण सल्फरचा ग्रुप नंबर 16 आहे, हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर +6 असेल, लोवेस्ट बेटा -2 असेल, बरोबर. आणि हा +4 मग दोघांच्या इंटरमिजिएट आहे, बरोबर, म्हणून आपण याला काय बोललं, बोथ. हा मे बी ऑक्सिडायझिंग एजंट या रिड्युसिंग एजंट पण ऍक्ट होऊ शकतो. इथे बघा HNO3 म्हणजे नायट्रोजनचा +5 ऑक्सिडेशन नंबर आहे, तर आपण याला ऑलवेज काय बोलायचं असतं, ऑक्सिडायझिंग एजंट. इथे बघा नायट्रोजनचा +3 आहे, तर हा काय बनू शकतो, बोथ, कारण नायट्रोजन ग्रुप नंबर 15 चा एलिमेंट आहे, ग्रुप नंबर 15 चा हायेस्ट +5 लोवेस्ट -3 असतो. ओके, तर कालच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. पुढे बघा NO2 च्या केसमध्ये इथं नायट्रोजनचा +4 आहे, हाच इंटरमिजिएट आला, इंटरमिजिएट मध्ये बेटा ज्या बोथ ऍक्ट होईल. कार्बनचा बघा इथं ऑक्सिजन -2 म्हणजे कार्बनला +2 असेल, तर कार्बन ग्रुप नंबर 14 चा आहे, हायेस्ट वाला +4 आहे, लोवेस्ट वाला -4 आहे, हा इंटरमिजिएट आला, म्हणजे ह्याचा पण इथला रोल काय असणार आहे, बोथ असणार आहे. CO2 च्या केसमध्ये बघा कार्बन +4 आहे, हायेस्ट आला, हायेस्टच्या केसमध्ये हा काय बनणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. क्लिअर एकदम. त्यानंतर या केसमध्ये बघा कार्बन आणि हायड्रोजनच्या केसमध्ये कार्बनचा बेटाची -4 बनेल, -4 बनला, हा लोवेस्ट आहे, म्हणजे याचा रोल काय असणार आहे, रिड्युसिंग एजंट असेल. ओके, पुढे बघा CCl4 हा क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, याचा अर्थ हा मायनस ऑक्सिडेशन नंबर शो करेल, म्हणजे कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर किती आला, +4 आला. ओके, मग +4 हायेस्ट आहे, हायेस्ट मध्ये हा ऑलवेज काय बनणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. क्लिअर. H2H च्या केसमध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर -2 येईल, ग्रुप नंबर 16 चा लोवेस्ट -2 आहे, म्हणजे हा कंपाऊंड ऑलवेज काय बनेल बेटा जी, रिड्युसिंग एजंट मध्ये. क्लिअर आहे. तर अशा टाईपचं कंपॅरिझन नॉर्मली ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट किंवा बोथ मध्ये केलं जातं. ठीक आहे, चलो. त्यानंतर नेक्स्ट आहे बेटा, टू फाइंड द इक्विव्हॅलंट वेट ऑफ द कंपाऊंड. सर इक्विव्हॅलंट वेट काय असतं, जसं नॉर्मली मॉलिक्युलर वेट पटकन आपल्याला म्हणजे येतं, कारण नॉर्मली अगदी बेसिक पासून 9 पासून मॉलिक्युलर वेट नॉर्मली शिकलं जातं, बरोबर. जसं एखादं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, समजा मिथेन हा मॉलिक्यूल आहे. ओके, ह्याचं मला मॉलिक्युलर वेट हवंय. मॉलिक्युलर वेट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जी ऍटम्स आहेत त्या ऍटमच्या ऍटॉमिक वेटची सम करायची मला. जसं की कार्बनचं ऍटॉमिक वेट किती असतं बेटा, 12 आहे. हायड्रोजनचं टोटल हायड्रोजन 4 आहे, एका हायड्रोजनचं ऍटॉमिक मास 1 असतं बेटा. मी सम केली तर माझा आन्सर किती येतं, 16. हा झाला मॉलिक्युलर वेट ऑफ द मिथेन. ओके, बट मला इथे काय शोधायचं बेटाजी, इथे मला हवा आहे इक्विव्हॅलंट वेट ऑफ द कंपाऊंड. सर इक्विव्हॅलंट वेट काय असतं, ओके, इक्विव्हॅलंट वेट काय असतं, ही गोष्ट आपण आता वर्कआउट करू. बघा, व्हॉट इज इक्विव्हॅलंट वेट. इक्विव्हॅलंट वेट म्हणजे काय असतं मला, इट इज द वेट, सॉरी, इट इज द वेट, इट इज द वेट which react with, which react with, बघा व्यवस्थित, इट इज द वेट. इक्विव्हॅलंट वेट बेटा एक वेट आहे की जे रिॲक्ट होतं कोणासोबत, स्टँडर्ड कोण घेतलं बघा, स्टँडर्ड आहे विथ 1 ग्राम ऑफ हायड्रोजन किंवा 8 ग्राम ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, किंवा किंवा 35.5 ग्राम ऑफ द क्लोरीन. ओके, Cl2. 1 ग्राम हायड्रोजन सोबत किंवा 8 ग्राम ऑक्सिजन सोबत किंवा 35.5 ग्राम क्लोरीन सोबत जो मास एखाद्या कंपाऊंडचा रिएक्ट होईल, तेवढ्या मासला काय बोललं जातं मुलांनो, इक्विव्हॅलंट वेट असं बोललं जातं. ओके, तर हा इक्विव्हॅलंट वेट समजा मला शोधायचा म्हटला तर कसं आपण शोधू शकतो बघा, हाऊ टू फाइंड द इक्विव्हॅलंट वेट. तर फॉर एक्झाम्पल, लेट्स टेक द एक्झाम्पल. समजा मुलांनो मी असं एक्झाम्पल घेतलं, पहिलं एक्झाम्पल, मॅग्नेशियम अंडरगोज रिएक्शन विथ द हायड्रोजन. ह्याचा ऑब्वियस प्रोडक्ट कुठला असणार आहे, MgH2 असेल, मॅग्नेशियम हायड्रेट असणार आहे. क्लिअर एकदम सर्वांना. तर हा याचा प्रोडक्ट असेल. इथे बघा मॅग्नेशियमचा ऍटॉमिक वेट किती बेटा, मॅग्नेशियमचा ऍटॉमिक वेट आहे 24 ग्राम पर मोल. ओके, हायड्रोजनचं बघा, हायड्रोजनचं ऍटॉमिक वेट तर 1 असतं, बट हायड्रोजन हा मॉलिक्यूल आहे, याचा अर्थ याचा बेटा मॉलिक्युलर मास किती असणार आहे, 2 ग्राम पर मोल असेल. म्हणजे बघा ह्या रिएक्शन मध्ये 24 ग्राम ऑफ मॅग्नेशियम रिॲक्ट विथ द 2 ग्राम ऑफ हायड्रोजन. मग डेफिनेशनला मी तुम्हाला काय बोललं की 1 ग्राम हायड्रोजन सोबत एखाद्या सबस्टन्सचं जे मास रिॲक्ट होईल त्या मासला आपल्याला काय बोलायचं, इक्विव्हॅलंट वेट बोलायचंय. ओके,
आता समजा 2 ग्रामला हा 24 रिॲक्ट होतो, तर हा 1 ग्रामला बेटा किती रिॲक्ट होईल बरं? त्याचा हाफ आहे म्हणजे ऑब्वियस 12 ग्राम इतका रिॲक्ट होईल. म्हणजे मी काय बोलणार इथं, देअर फोर इक्विव्हॅलंट वेट ऑफ मॅग्नेशियम बेटा जी कितना आ गया, 12 ग्राम आ गया. क्लिअर एकदम. तर ह्या टाइप मध्ये आपण इक्वल वेट शोधू शकतो. अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, एक्झाम्पल नंबर बेटा 2 आहे. समजा ह्या मॅग्नेशियमला आता मी ऑक्सिजन सोबत कंबाईन केला, ओके, ऑक्सिजन सोबत रिएक्ट केला, तर ऑब्वियस इथला प्रोडक्ट कुठला असणार आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड असेल. रिएक्शनला आपण बॅलन्स केलं तर इथे मी किती घेऊ शकतो, हाफ, जे ऑक्सिजनचं पण बॅलन्सिंग झालं इथं, बरोबर आहे. चलो इथे बघा 24 ग्राम ऑफ जो मॅग्नेशियम आहे, किती ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला बरं? ऑक्सिजनचे ॲटॉमिक वेट किती असते बेटा, 16 आहे. बट इथं O2 मॉलिक्युल म्हणजे 16 चा डबल किती झाला, 32. त्याचा परत हाफ केला म्हणजे किती आला बेटा, हा 16 ग्राम आला. म्हणजे 24 ग्राम ऑफ मॅग्नेशियम रिॲक्ट विथ द 16 ग्राम ऑफ द ऑक्सिजन. बट ऍज पर डेफिनेशन मी तुम्हाला काय बोललं, 8 ग्राम ऑक्सिजन जितक्या मास सोबत रिॲक्ट होईल तेवढ्या मासला आपण काय बोलतो, इक्विव्हॅलंट वेट किंवा इक्विव्हॅलंट मास बोलतो. मग समजा 24 इक्वल टू 16 आहे, तर 8 ग्राम इज इक्वल टू किती असेल, ओके. तर हा पण हाफ दिसतो मला, ह्याचं पण आन्सर किती असणार आहे, 12 ग्राम असेल, ओके. तर अशा पद्धतीने आपण इक्वल वेटला फाइंड आउट करू शकतो. बट थोडीशी मेथड लेंदी आहे. मग जर का बेटा ही मेथड लेंदी आहे, तर अशा केसमध्ये काय करायला पाहिजे, तर अशा केसमध्ये तुम्हाला मी एक डायरेक्ट फॉर्म्युला बनवून देतो, ठीक आहे ना. एक डायरेक्ट फॉर्म्युला बनवू शकतो बेटा आपण. डायरेक्ट फॉर्म्युला काय बनेल बघा, डायरेक्ट फॉर्म्युला टू फाइंड इक्विव्हॅलंट वेट. डायरेक्टली फॉर्म्युला बनवू बघा, डायरेक्ट फॉर्म्युला, ओके. तर डायरेक्ट फॉर्म्युला कसा बनेल, डायरेक्ट फॉर्म्युला असा बनतो मित्रांनो, इक्विव्हॅलंट वेट ऑफ द कंपाऊंड इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट ऑफ दॅट कंपाऊंड डिवायडेड बाय एन फॅक्टर. काय बोललं बेटा मी, एन फॅक्टर, किंवा ह्यालाच काय बोलायचं, व्हॅलन्सी फॅक्टर. मित्रांनो ह्यालाच काय बोलायचं असतं, व्हॅलन्सी फॅक्टर बोलायचं असतं. एन फॅक्टर किंवा काय बोलायचं, व्हॅलन्सी फॅक्टर बोलायचं. क्लिअर आहे. आणि हा जो एन फॅक्टर जो शोधायचा असतो, हा एन फॅक्टर ऑक्सिडेशन नंबरच्या हेल्पने आपण शोधतो, ओके. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर मधून आपल्याला एन फॅक्टर भेटतो, आणि जर का त्या एन फॅक्टरने आपण त्या सबस्टन्सच्या मॉलिक्युलर वेटला डिव्हाइड केलं, तर अशा केसमध्ये आपल्याला काय भेटणार आहे, इक्विव्हॅलंट वेट भेटणार आहे. क्लिअर आहे. तुमचा पुढचा पार्ट असणार ऑब्वियस हा एन फॅक्टर किंवा व्हॅलन्सी फॅक्टरचे कॅल्क्युलेशन आहे, ओके. तर हा वाला जो पार्ट आहे आपण हा पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू, ओके. चलो थँक्यू.